आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मनोज जरांगे पाटलांची शांतता जनजागृती रॅली आज सांगलीत जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। कुणाला अडवू नका, विनाकारण कुणाला किंमत देऊ नका, ज्या दिवशी मराठा ठरवेल त्या दिवशी सर्वांकडून उत्तर घेणार, राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावर जरांगेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली। उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये 45 मिनिट चर्चा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता। मातोश्रीवरच्या बैठका आता खैरेंच्या घरी होऊ लागल्यात। रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका। दिल्लीत अपॉइंटमेंट घेऊन त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी याचना त्यांना करावी लागते। सुधीर मुनगंटीवार यांचाही टोला। उद्धव ठाकरे यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट। रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचीही उपस्थिती। या भेटीनंतर केजरीवाल कुटुंबियांची भेट घेत अर्धा तास संवाद। बच्चू कडू यांनी कंत्राटदाराच्या कानशिलात लगावली। ई रिक्षा वाटपानंतर पहिल्याच दिवशी बंद पडल्यानं बच्चू कडू संतापले। विभागनिहाय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर। सह्याद्री अतिथीगृहावर भाजप आमदारांसोबत देवेंद्र फडणवीसांच्या बैठका। भाजप आमदारांना बळ देण्यासाठी विकास कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न। लाडकी बहीण योजनेला पैसे पण जमिनीच्या मोबदल्यासाठी पैसे नाहीत। पुण्यातील विवादित जमिनीबाबत सुनावणी दरम्यान महाराष्ट्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून कानउघडणी। कुस्तीपटू विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ। विरोधी पक्षाकडून घोषणाबाजी करत सभात्याग। विरोधी पक्षाकडून नियमांचं उल्लंघन, नड्डांचा आरोप।